जी न्यूज चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचं हार्दिक स्वागत। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा। आता तरकारी पिकं, फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं आपल्या कर्जत मध्ये गुरुदत्त उद्योग समूहाने सुरू केलेल्या गुरुदत्त नर्सरीला भेट द्या आणि आपल्याला जे हवं ते घेऊन जा। शेतकरी बांधवांसाठी सर्व प्रकारची तरकारी पिकांची रोपं, त्याचबरोबर आकर्षक फुलझाडं, फळझाडं आणि आयुर्वेदिक वनस्पतींची रोपं मिळण्याचं विश्वासार्ह खात्रीशीर ठिकाण म्हणजेच गुरुदत्त नर्सरी। गुरुदत्त नर्सरी एवढंच नाही तर शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव देण्यासाठी लिंबू खरेदी केंद्रही सुरू। मग वाट कसली बघताय, एकदा भेट द्याच। गुरुदत्त नर्सरी, प्रोप्रायटर दादा गोविंद धुमाळ आणि प्रोप्रायटर मनोज दादा निलंगे। ठिकाण निलंगे ग्रीन सिटी, कर्जत राशीन रोड, कर्जत। संपर्क 8600 22 68 68, 8208 58 52 02 आणि 9404 12 00 69। कर्जत येथील सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांची जगप्रसिद्ध सिने कलाकार आमिर खान यांनी देखील दखल घेतली आणि आज या सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांशी त्यांनी स्वतः त्यांच्या मुंबई येथील निवासस्थानी संवाद साधला। सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांसाठी आणि कर्जतकरांसाठी खऱ्या अर्थाने ही अभिमानाची घटना घडली आहे। सर्व सामाजिक संघटनेचे शिलेदार मुंबई येथे सत्यजित भटकळ सरांना भेटण्यासाठी गेलेले असताना सुप्रसिद्ध सिने कलाकार आमिर खान यांना भेटण्याचा योग या सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांना आला। यावेळी त्यांनी रोज सकाळी श्रमदान करणाऱ्या या सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांशी देखील व्हिडिओद्वारे संवाद साधला। तसेच या सामाजिक संघटनेच्या कार्यकर्तृत्वाची माहिती करून दिली। पाहूया काय म्हणाले सर्व सामाजिक संघटनेच्या शिलेदारांच्या कार्याबद्दल प्रसिद्ध सिने अभिनेता आमिर खान। कामावर केलेली डॉक्युमेंटरी जगभरात दाखवण्यात आली आहे। यांनी फक्त बोलून नाही तर खरंच काम करून दाखवलं। एका छोट्याशा गावातील लोक एकत्र येतात आणि ठरवून काहीतरी काम करतात आणि याची दखल राज्य पातळीवर, देश पातळीवर घेतली जाते। तेही फक्त दृढ निश्चय आणि सातत्याच्या जोरावर। भारतातील प्रत्येक गावात ही लोककल्याणाची ठिणगी पेटली पाहिजे। वेगवेगळ्या प्रकारच्या औषधी आणि देशी झाडांच्या बिया आणि रोपं, अशा बँकेवर दरोडा पडला तर आनंदच येतो। रिसायकल डस्टबिन, रेन वॉटर हार्वेस्टिंग असे आधुनिक उपक्रम यांनी राबवले। कर्जत नगर पंचायतीच्या मदतीने यांनी आजपर्यंत 400 ट्रॉलीपेक्षा जास्त कचरा गोळा केला। मुळशी पॅटर्नमध्ये एक डायलॉग आहे बघा, पृथ्वीवर फक्त प्लास्टिक टिकतं, पण या लोकांनी यांच्या गावात प्लास्टिक सुद्धा टिकू नाही दिले। पर्यावरण जागृतीसाठी सायकल दिंडी काढल्या। त्यांच्या आजूबाजूला असणाऱ्या कॉलनी, कचराकुंडी, विहीर, बारव, तळे सगळं स्वच्छ केलं। पण हे नाही थकले। संघटनेच्या या रोजच्या कामाला आता 1000 दिवस पूर्ण झाले। या काळात एका रोपट्याचं वटवृक्ष झालं। याचं निमित्त साधून 2 ऑक्टोबर 2020 या दिवशी सर्व सामाजिक संघटनेची स्थापना केली। ही संघटना कुठल्याही जातीची, धर्माची किंवा राजकीय पक्षाची नाही, समाजासाठी काम करणाऱ्या ध्येयवेड्या शिलेदारांची। हो, शिलेदार बरोबर आहे। या संघातील काम करणाऱ्यांना शिलेदार असं म्हणतात। या 8 वर्षापासून ते 80 वर्ष या सगळ्या वयोगटांचे शिलेदार आहेत। यांच्या कामाची पद्धत एकदम सोपी। शिलेदारांना 1 दिवस आधीच कामाची माहिती आणि ठिकाण कळवलं जातं। मग लगेचच दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळी, ठरलेल्या ठिकाणी सगळेजण पिवळा टी-शर्ट घालून जिद्दीने जमतात आणि कामाला सुरुवात करतात। नवल वाटतंय ना? कामाचा कंटाळा नाही, उशिरा येणं नाही आणि ते सुद्धा सलग 1000 दिवस। फक्त वृक्षारोपणापुरतं यांचं काम मर्यादित नाही, तर अभ्यास करून आपली देशी झाडे लावणे, त्यांचे संवर्धन करणे, कचऱ्याची विल्हेवाट लावणे आणि शहर सुशोभित करणे अशी अनेक कामे ही संघटना करते। यातीलच त्यांचा एक महत्त्वाचा प्रकल्प म्हणजे मियावाकी, एक प्रसिद्ध जापनीज टेक्निक। ही कमी जागेत जास्तीत जास्त झाडांची लागवड करून छोट्या छोट्या जंगलांची खूप काम चालत आहे, खूप छान काम चालत आहे।
रोपावरून ते आहेत ना, आता जे मेवाकी आम्ही करतोय त्या मेवाकीसाठी तयारी चालली आहे स्पॉटवरती रोप. आणि हे सर्व शिक्षक आहेत सर. हे जे कोण आहे हे जे आहेत पूर्ण शिक्षक जे आहेत ते शाळेतून येऊन परत हे कामाला लागलेले आहेत. सर्वांना शुभेच्छा. छान मीटिंग झाली आहे आणि सरांनी सांगितलं कर्जतला एक वेळेस नक्की आपल्या टीमला ते भेट देणार आहेत. हो नक्की मी येणार. आता पूर्वतयारी म्हणून जे रोपण येते सर आपण हो नक्की येणार आहेत सर. त्यांनी सांगितलं कर्जतला येऊ सर्व टीमला भेटण्यासाठी. तर ही आमची नर्सरी आहे बघा, ही आम्ही तयार केलेली नर्सरी सर. राईट आम्हीच नर्सरी तयार आणि ते रोपं तयार करून आम्ही आमची जे वृक्षारोपण आहे त्यासाठी आम्ही वापरतो. वाव, दॅट्स क्वाइट अ बिग नर्सरी. खूप मोठी नर्सरी. आणि त्या ठिकाणी सरांच्या जे एक त्यांचं जे नर्सरी होती त्यानिमित्त जे देशी वृक्ष आहेत ते सर्वांचे एक परिचय उद्यान आम्ही त्या ठिकाणी केलं मुलांना समजण्यासाठी. आता वत्र आम्ही ट्रॅक्टर लावून हे घेऊन चाललेलं आहे. महिला आहेत, मुलं आहेत त्यामध्ये. व्हेरी गुड. चला ओके विजू काका, थँक्यू. भेटूया. सद्गुरू ग्रामविकास प्रतिष्ठान संचलित डायनॅमिक इंग्लिश स्कूल कर्जतमधील इंग्रजी माध्यमाची उत्कृष्ट निकालाची परंपरा असलेली पहिली शाळा. CBSE आणि स्टेट बोर्ड अशा दोनही अभ्यासक्रमांची सोय. सर्व परीक्षांसाठी तज्ज्ञ आणि अनुभवी शिक्षकांचं विशेष मार्गदर्शन. डायनॅमिक इंग्लिश मीडियम स्कूल कर्जत.